तर बघा लाडक्या बहिणींनो, ई-KYC कशी कराल, कोणती कागदपत्रे लागणार, जाणून घ्या सर्व प्रोसेस. तर योजनेच्या लाभासाठी पात्र नसलेल्या व्यक्तींना वगळण्यास मदत होईल. लाडकी बहीण योजनेची KYC केल्यानंतर काय होईल त्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे आणि योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांपर्यंत पोहोचेल याची खात्री होईल. यासाठी ही ई-KYC काढलेली आहे. महाराष्ट्राच्या महायुती सरकारने सर्वात महत्त्वाकांक्षी योजना असलेली लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकार तसेच घुसखोरी टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ई-KYC प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. याबाबतचे परिपत्रक महिला व बाल विकास विभागाने जारी केलेले असून पुढील 2 महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तर बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरवर एक पोस्टसुद्धा टाकलेली आहे. त्यामध्ये लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने सर्व लाभार्थी भगिनींना या वेबसाईटवर, ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, याच वेबसाईटवर तुम्हाला ladki-bahin.maharashtra-government.in या वेब पोर्टलवर ई-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनो आजपासून पुढील 2 महिन्याच्या आत आपली KYC करून घ्यावी. आधार कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असते. त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी देखील लाभार्थ्यांची पडताळणी ही ई-KYCच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामुळे योजनेच्या लाभासाठी पात्र नसलेल्या व्यक्तींना वगळण्यास मदत होईल आणि योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांपर्यंत पोहोचेल याची खात्री होईल. तर ई-KYC प्रक्रिया कशी करावी, लाडकी बहीण योजनेची स्टेप बाय स्टेप ई-KYC प्रोसेस या ठिकाणी सांगितलेली आहे. सर्वप्रथम लाभार्थी महिलांना ही वेबसाईट ओपन करायची आहे, ladki-bahin.maharashtra-government.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-KYC करायची आहे. दुसरी स्टेप आहे, या प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे पुन्हा अपलोड करावी लागेल. तिसरी प्रोसेस आहे, यात तुमचे नाव, पत्ता, तुमचं राशन कार्ड, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल. चौथी स्टेप आहे, त्यानंतर या प्रक्रियेची प्रोसेस पूर्ण होईल. या दरम्यान सध्या तांत्रिक कारणामुळे पोर्टलवर ही प्रक्रिया पूर्णपणे सुरू झालेली दिसत नाही आहे. मात्र शासनाने लवकरच ही प्रक्रिया सुरू केली जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी वेळोवेळी वेबसाईट तपासत राहावे आणि प्रक्रिया सुरू झाल्यावर तातडीने ती पूर्ण करावी असे आवाहन करण्यात येत आहे. तर या पद्धतीची माहिती होती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना शेअर करा आणि लवकरात लवकर लाडकी बहीण योजना याची KYC करून टाका.